नमस्कार मंडळी, मी विरेश. स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर वी टॉक्सवर, जिथे आपण बोलतो आयुष्याबद्दल, पैशाबद्दल आणि प्रेरणाबद्दल घरातीलच अगदी आपुलकीनं. तर प्रथमतः आपल्याला मैत्री दिनाच्या म्हणजे फ्रेंडशिप डेच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून. तर आज संडेचा दिवस माझा कसा असतो, काय खास असतं आमच्या फॅमिलीमध्ये, तर हे मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. मी माझी दिवसाची सुरुवात केलेली आहे. तर दिवसाची सुरुवात कशी असते, काय असते आणि मी काय काय ॲक्टिव्हिटी करतो संडेच्या दिवशी, ते सगळं आजच्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे आणि दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ऑलरेडी मी उठलेलं आहे. उठून थोडंफार एक्सरसाइज वगैरे केलेलं आहे. एक्सरसाइज माझं काही असं जास्त काही नसतो एक्सरसाइज, तर तेवढंच वॉकिंगमध्येच माझं एक्सरसाइज होऊन जातो आणि थोडंफार रनिंग, म्हणजे घरातच इकडं तिकडं माझ्या पॅसेजमध्ये मी रनिंग करतो. तर एवढंच माझा एक्सरसाइज असतो. आणि आत्ताच मी एक्सरसाइज वगैरे केलं आहे. तर रविवारच्या दिवशी मी माझं पुस्तक वाचन वगैरे चालू असतं थोडंफार. आता एक पुस्तक आहे, मी सांगेन थोड्या वेळामध्ये मी कुठलं पुस्तक वाचतो. तर ते मी संडेच्या ॲक्टिव्हिटीमध्ये करतो. थोडंफार माझं ॲक्टिव्हिटी वेगळं असतं संडेच्या दिवशी. तर ते सगळ्या आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर पाहत राहा, स्टेट. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा, अशी प्रार्थना करत देवाला आज रविवारी पूजा केलं. आणि त्याच्यानंतर खाली आमच्या सोसायटीमध्ये गणपती बाप्पांची आणि त्याचबरोबर महादेवांची मंदिर आहे. तर तिकडे आपण जाऊन देवाचे आशीर्वाद घेऊया. तर हे आमच्या घरातील देव मंदिर आहे, आपण बघू शकता. दररोज सकाळी उठून पूजा करून आणि नामस्मरण करून मी माझ्या दिवसाची सुरुवात करत असतो. कामाची सुरुवात देवाच्या प्रार्थनेनेच करत असतो. तर खूप प्रसन्न असतो, खूप प्रसन्न वातावरण असतं पूजा करताना. खरोखरच पूजेचं पाणी जो असतो तो, आणि सोसायटीतलं मंदिर, हे मंदिर आणि गार्डन. तर हा आमचा सोसायटीचं मंदिर आहे. बुद्धीची देवता असलेला गणपती बाप्पा आणि महादेव असे दोन देवांचं मंदिर. हे महादेवाचं मंदिर आणि हे गणपतीचं मंदिर, असे दोन देवतांचं मंदिर आहे. आता श्रावण मास असल्यामुळे रोज सगळे सोसायटीतील फॅमिली मेंबर येतात इकडे आणि पूजा करतात. बेलाची पत्रे वगैरे देवाला चढवून देवाला प्रार्थना करतात. शक्ती दे, बुद्धी दे, विद्या दे. बुद्धीची देवता असलेल्या गणपती बाप्पा, मीही देखील रोज मंदिरात येतो आणि देवाला प्रार्थना करतो की सगळ्यांचं भलं होऊ दे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु सर्व कार्येषु सर्वदा, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर अशा पद्धतीनं गणपतीला उदबत्ती वळून गणपतीचा आशीर्वाद घेतलेला आहे. आणि गणपतीला तर आज बेसिकली संडे आहे. तर संडे असं काही काम नसतो, म्हणजे काही ऑफिसचं काम वगैरे असलं तर 1-2 तासाचं काम असलं तरच मी संडेला लॉग इन करतो. अदरवाईज तर संडे सुट्टीच असतो. तर संडे सुट्टीचा दिवस म्हणजे एन्जॉयमेंट मुलांसोबत आणि घरातलं काही कामं असतील तर तेच कामं करायची, ह्याच गोष्टी मी संडे करत असतो. तर आजचा पण दिवस तसंच असणार आहे. आज काही ऑफिसचं काही काम नाही आहे. तर आज दिवसाची सुरुवात हे एकदम आरामशीरच झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केलं आणि थोडंफार सकाळी जे काही एक्सरसाइज वगैरे केलं. मी काही एवढं एक्सरसाइज वगैरे नाही करत, तेवढं बेसिक आपलं जे काही ते एक्सरसाइज वगैरे केलं. आणि त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केलं आणि देवाची पूजा केली घरामध्ये. आणि त्याच्यानंतर सोसायटीच्या मंदिरामध्ये आलो, देवाची प्रार्थना केली. तर आता वरती जाऊया, चहा वगैरे पिऊया, नाश्ता वगैरे करूया आणि त्याच्यानंतर जेवणाचं वगैरे काय असेल ते सांगतो. तर आज काय नाही, संडेचं घरातले कामं आणि एन्जॉयमेंट एवढंच आहे. चहा तयार आहे, या चहा प्यायला. चहा, बन मस्का पाव आणि त्याचबरोबर बिस्किट. तर हेच आपल्या संडेचं नाश्ता पण असणार आहे. डायरेक्ट आता हे नाश्ता केल्यानंतर म्हणजे चहा पिल्यानंतर लगेच दुपारी जेवण करूया, बिकॉज आता वाजलेले ऑलमोस्ट 11. तर या चहा प्यायला, मस्त चहा पिऊया आणि फ्रेश होऊया. आज फ्रेंडशिप डेबद्दल सोसायटीतील मुलं माझ्या घरी आलेले आहेत. विहानला फ्रेंडशिप डे बांधायला. हा विहान बसला इकडे, तर त्याला फ्रेंडशिप बेल्ट बोलतात.
तर दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे. इकडे मसुरीचं डाळ बनतोय, मसुरीचं डाळ. त्याच्यानंतर ह्याच्यासोबत आजचं बेत ताकची कढी, ही ताकची कढी बनलेली आहे. आणि त्याच्यानंतर हे भात आहे, त्याच्यामध्ये भात बनलेलं आहे. आणि हे चपाती आहेत, चपाती, मसुरीचं डाळ आणि हे कढी. आजचा रविवारचा बेत आहे. आता मसुरीचं डाळ बनल्यानंतर जेवणाला सुरुवात करूया. जेवणाची तयारी झालेली आहे, जेवण बनलेलं आहे. तर ताक, मसुरीचं डाळ आणि चपाती. बघूया टेस्ट कसं झालेलं आहे. टेस्ट एकदम मस्त झालेलं आहे, खूप आवडलं मला. ताकेची कढी खूप आवडली. विहान पण माझ्यासोबत जेवणाचा एन्जॉय केला. विहानला पण ताकेची कढी खूप आवडली. आता दुपारचे 2 वाजलेले आहेत. जेवण झालं. जेवण झाल्यानंतर थोडा फेरफटका मारला. 10 ते 15 मिनिटातच वॉकिंग केलं. आणि वॉकिंगनंतर थोडंफार फॅमिलीसोबत गप्पा वगैरे मारल्या. आणि आता बसलो आहे. थोडंफार आता यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे बघायच्या. मी ॲक्च्युली IT मध्ये असल्यामुळे काही ना काहीतरी नवीन शिकत असतो मी. IT रिलेटेड कोर्सेस म्हणा किंवा कॉम्प्युटर रिलेटेड काही नवीन गोष्टी म्हणा. तर आता सध्याला मी लेटेस्ट ब्लॉगिंग चालू केलं आहे. तर ब्लॉगिंग रिलेटेड व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं, व्हॉइस ओव्हर कसं करायचं आणि यूट्यूबवरती व्हिडिओज कसं अपलोड करायच्या. ऑलरेडी मला बेसिक गोष्टी माहिती आहेत, पण आता सध्याला ॲडव्हान्सनुसार काय आलं आहे टेक्नॉलॉजी, तर ते सध्या मी शिकतो आहे यूट्यूब थ्रू. तर त्याचा अभ्यास मी करतो आहे. आणि सॅटर्डे संडे जेव्हा आपण मला वेळ मिळतो आहे तेव्हा मी हे शिकण्याचा प्रयत्न करतो आहे. नवीन गोष्टी, नवीन टेक्नॉलॉजी यूट्यूब रिलेटेड सध्या तरी मी करतो आहे. आणि तेच आता मला करायचं आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की सध्याला मी कोणतं पुस्तक वाचतो आहे. तर इथे तुम्हाला दिसतं आहे, या साईडला इथे तुम्हाला दिसतो आहे. तर सध्याला या पुस्तकाचं नाव आहे कर्मयोगी. तर हे पुस्तक मी सध्याला वाचतो आहे. आणि जेव्हा पण मला वेळ मिळतो आहे तेव्हा मी हे पुस्तक वाचतो आहे. मला फार काही वेळ मिळत नाही, कारण ऑफिसच्या वर्कमुळे आणि त्याच्यानंतर फॅमिली टायमिंगमुळे मला हे जमत नाही पुस्तक वाचणं वगैरे. तर जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी 100% वाचत असतो पुस्तक. तर त्याला मी कर्मयोगी पुस्तक वाचतो आहे. आणि हा पुस्तक मी कुठं घेतला, तर आपल्या पुण्याच्या कोंढवा येथे इस्कॉन टेम्पल आहे. तर इस्कॉन टेम्पलला इथे मी एकदा गेलो होतो. तर तिकडं मोस्टली भरपूर पुस्तक प्रदर्शनात ठेवलेले असतात. तर त्याच्यामध्ये मला हा पुस्तक आवडला. आणि हे 4 पुस्तकांचा सेट होता. तर ते 4 पुस्तक मी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जसं की कर्मयोगी आहे, भक्त प्रल्हाद म्हणून आहे. तर असे एक 3-4 पुस्तक आहे. त्या 3-4 पुस्तकांचं किट मी घेतला होता. तर जेव्हा पण वेळ मिळतो तेव्हा हा पुस्तक मी वाचत असतो, हा पुस्तक. आणि मला तिथल्या लोकांनी सांगितलं होतं की डेफिनेटली तुम्ही हे पुस्तक वाचा. म्हणजे लाईफमध्ये कर्म म्हणजे काय असतो, जीवनामध्ये कर्म म्हणजे काय असतो आणि ते कशा पद्धतीने कर्म आपल्या लाईफमध्ये काम करत असतात, तर याची माहिती तुम्हाला या पुस्तकातून मिळते. तर त्याच्यामुळे मी हे पुस्तक जेव्हापासून घेतलेलं आहे तेव्हापासून जसं मला वेळ मिळतो तसं मी हे पुस्तक वाचत असतो. तर आज पण मी 4 पानं वाचलेले आहेत पुस्तकामधले. आणि आता यूट्यूबचे व्हिडिओ थोडंफार बघूया, थोडंफार शिकूया आणि त्याच्यानंतर थोडंफार रेस्ट करूया. आणि रेस्ट केल्यानंतर पुढची इव्हनिंगची कामं. आज संडे आहे तर भाजीपाला आणावं लागतं घरातून. घरची काही थोडीफार कामं असतात, ते कामं करून मग रात्रीचं जेवणानंतर परत काहीतरी फॅमिलीसोबत थोडंफार एंटरटेन करायचं आणि रेस्ट. उद्यापासून आपलं वर्किंग चालू, मंडे टू फ्रायडे. तर हे दिनचर्या आहे. आता आपण थोडंफार बसून यूट्यूबचे व्हिडिओ बघूया. तर यूट्यूबचे व्हिडिओ बघतो आहे आणि इथे मनोज डे याचे यूट्यूबचे व्हिडिओ बघतो. कसं व्हिडिओ एडिटिंग करायचं, कसं अपलोड करायचं, कसं थंबनेल लावायचं. आणि तर संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि मी माझ्या बाल्कनीमध्ये आहे सध्याला चहा पिण्यासाठी, चहाचा आस्वाद घेण्यासाठी. संध्याकाळचा चहा या निसर्गाच्या सानिध्यामध्ये, माझ्या बाल्कनीमधून निसर्गाचं सानिध्य हे खूप छान दिसतं, मी दाखवतो. तर त्याच्यासोबत चहाचं एन्जॉयमेंट करूया.
हा माझ्या सोसायटीच्या बाहेरचा व्ह्यू आहे, जे माझ्या बाल्कनीमध्ये दिसतो. हा व्ह्यू पाहत मी सकाळी संध्याकाळी म्हणा एन्जॉयमेंट करत असतो. तर हा व्ह्यू बघू शकता. पक्ष्यांचा आवाज आणि त्याचबरोबर हा नजारा, हिरवळ नजारा आणि आजूबाजूला बिल्डिंग खूप छान वाटते, खूप प्रसन्न वाटते. चला आता मार्केटमध्ये जाऊया. मार्केटमध्ये भाज्यांची खरेदी व इतर वस्तूंची खरेदी करायची आहे, तर ते खरेदी करूयात. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मार्केट पण दाखवणार आहे. मार्केटमध्ये काय काय भाजीपाला मिळतात ते सगळं मी दाखवेन या व्हिडिओच्या माध्यमातून. स्टे ट्यून. तर आलेलो आहे मार्केटमध्ये आणि जिथे सोसायटीमध्ये जातो तिथे जवळच market. तर मार्केट खरेदी करू. तर मार्केटमधून आलो आणि भाज्यांची खरेदी वगैरे झाली आणि थोडंफार अदर पण होतं खरेदी, तर त्याची पण खरेदी झाली आणि थोडंफार स्नॅक्स वगैरे केला बाहेरच. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर थोडंफार एंटरटेन केलं आणि जेवण केलं, रात्रीचं जेवण. आणि रात्रीचं जेवण लाईटलीच असतो, तर लाईटली जेवण वगैरे केलं. आणि त्याच्यानंतर आता झोपायची वेळ झालेली आहे. तर हे असं होतं आमचा दिवस. अतिशय चांगल्या पद्धतीने दिवस आज गेला. फॅमिली मला टाईम दिला आणि मी फॅमिलीला टाईम देऊ शकलो आज, आणि खूप छान दिवस गेला. तर आज डे टू डेमध्ये मी जे काही मी गेलं, तर ते सगळे मी थोडे शॉर्ट्स घेऊन व्हिडिओ बनवलं आहे. तर हे व्हिडिओ तुम्ही पहा आणि तुम्हाला कसं वाटलं त्याच्या कमेंटच्या मदतीतून तुम्ही कमेंट करा आणि कळवा तुमचं, म्हणजे कारण हा माझा दुसराच ब्लॉग आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंफार काय ॲड करायला पाहिजे, कुठे चुका होत आहेत ह्या गोष्टी पण तुम्ही सांगा. आणि मी त्याचबरोबर काय आहे की फायनान्स रिलेटेड पण व्हिडिओ आणि मोटिवेशन रिलेटेड पण व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे, किंवा टाकेन पण मी थोडंफार शॉर्ट्सच्या माध्यमातून म्हणा, किंवा छोटे 5-10 मिनिटाचे व्हिडिओ. माझं मत काय त्याच्याबद्दल, डे टू डेमध्ये लाईफमध्ये काय चाललं आहे, किंवा डे टू डे मार्केटमध्ये वगैरे काय चालू आहे, तर त्याच्याबद्दल मला थोडंफार माझं मत काय आहे हे पण मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही माझ्या व्हिडिओसोबत बनत राहा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं ते मला नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद. आणि असंच आमच्यासोबत राहा हेच मी विनंती करतो. चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.